भेदाने भरलेला आहे, मायावी आहे. तर प्रत्येकातली कुठलीही आकार स्वरूप वस्तू जी आहे ती उत्पत्तीपासून ते तिच्या लयापर्यंत एकसारखी राहत नाही. प्रसंगी मनुष्याची बुद्धी पण त्याला धोका देते. कारण तो पण मायेच्या भेदामध्ये अडकतो. बोलू नये ते बोललं जातं, केलं नाही ते केलं जातं. कधी कधी कर्तव्याची जाण राहत नाही, भुली पडते. शाणा माणूस मूर्खासारखा वागतो, मूर्खा माणूस शाणासारखा वागतो. अनेक गोष्टी चमत्कारिक होत असतात या जगामध्ये. अशा जगामध्ये शाश्वत सुख कसं प्राप्त करायचं? तर प्रथम आपल्याला जगात शाश्वत काय याचा शोध घ्यायला लागतो. मग शाश्वताविषयी सांगणाऱ्या बऱ्याच गोष्टी जगामध्ये आहेत. बराच उहापोह केलेला आहे, बरेच सांगून गेलेले लोक आहेत. पण प्रत्ययाचं ज्ञान म्हणजे प्रत्यय म्हणजे सिद्धांत, प्रचितीपूर्वक अगदी पुराव्यानिशी सिद्ध केलेला असा प्रत्यय, परिपूर्ण अनुभव, त्याच्या सत्य स्वरूपाचा अनुभव, असे ज्ञान कुठे प्राप्त होणार? तर ज्याला स्वतःला अगोदर प्रचिती आहे त्याच्याकडूनच प्राप्त होणार. मग त्याला जे जाणते आहेत, ज्ञानी आहेत, संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांची संगत करावी लागते आणि त्यांच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधन अभ्यास करून त्या परमात्म्याची प्रचिती अनुभवायची असते. मूळ परमात्मा निर्गुण निराकार आहे. मग पाहून भेटून प्रचिती घेता येत नाही. मग प्रचिती कशी येणार आहे? अनुभवातून येणार आहे. तो अनुभव दुसऱ्याचा ऐकून सांगेल नाही. जसं मी म्हणतो, त्याने गुळ खाल्ला, त्याला किती गोड लागला त्याची गोडी त्याच्याकडे आहे, फक्त तो सांगू शकत नाही. पण गुळाच्या गोडीची, चवीची गोडी त्याला जरूर आहे. तसं प्रत्येकाचा जो अनुभव आहे तो त्याच्याकडे त्याच्या परीने वेगवेगळा सुद्धा असू शकतो, कमी जास्त असू शकतो. तसा किती कोणाचा बुद्ध्यांक आहे, समजण्याची क्षमता किती आहे त्याच्यावर अवलंबून असते. पण खात्रीशीर कोण सांगू शकतो? ज्याने तो पूर्वी अनुभव घेतलेला आहे तो सांगू शकतो. असे जगामध्ये संत सद्गुरू ज्ञानी पुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या गोष्टीची बातमी झाली, ती बातमी एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो आणि काही वर्षांनी आणखी कोणीतरी कोणाला सांगतो, काही वर्षांनी त्याला जसं आठवतं तसं सांगतो. भेद होतो त्याच्यामध्ये. त्याला जसं आठवतं सांगतो, जसं प्रत्यक्ष घडलं तसं नाही सांगू शकत तो. पण ते चालू राहिलं आणि लोक तेच खरं मानाले. अशा बरेच गोष्टी जगामध्ये पुढे आलेल्या आहेत, लोकांनी ते अंगीकारलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्ययाचं ज्ञान फार लोकांना कमी आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे, संशय आहे आणि यश मिळत नाही, निराशा प्राप्त होते. कारण वित्तम बातमी नाही, प्रत्ययाचं ज्ञान आहे, खात्रीशीर ज्ञान, अनुभव स्वरूप. तर असे जे ज्ञान आहे ते एकाच सद्वस्तूचं आहे, ते म्हणजे ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, त्याच्याविषयी. आता त्याचे स्वरूप कसे आहे? ते निश्चळ आहे, निर्गुण आहे, निराकार आहे.
पण सच्चिदानंद स्वरूप आहे आणि सर्वांमध्ये आहे, सर्वांमध्ये आहे. पण व्यवहारताना त्याच्यात त्या अनंत शक्तीच्या चैतन्य रूपाने प्रकट झाल्या, त्याला आपण आत्मा अंतरात्मा म्हणतो आहोत. त्याचं स्वरूप पण कसं आहे वावरतंय जगामध्ये, तर एक घट म्हणजे आकाश आहे आणि घटबिंदू म्हटला की त्यातला तो आत्मा आहे. जरी तो घट फुटला तर ते आकाशच राहते आणि मग तो बिंदूचं स्वरूप आणखी थोडं चैतन्य रूप असल्यामुळे विस्तीर्ण होतं. मग त्याला अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. आणि पिंडी प्रमाणित ती चैतन्य रूपाने वावरते आहे. आता हे चैतन्य जे आहे ते चंचल आहे आणि चंचल येते आणि जाते, त्याला येणे जाणे आहे, ते आहे तसे राहत नाही. आले निश्चळातून परत जाते पण निश्चळातच. चंचल म्हणून ते जास्त काळ राहू शकत नाही. जसं आकार स्वरूपाला आपण येणे जाणे आहे, नाश आहे. आकार स्वरूप कंप्लीट परिपूर्ण नाशच पावतो, पण चंचल जे आहे ते येते जाते. तिला इतुके बिंदुले तेने त्रिभुवन पुंजाटले, हरिहरांच्या या मूर्ती बिंदुल्या ते येते जाते. सगळे त्या बिंदुल्यातून निर्माण झाले आणि परत त्या बिंदुल्यातच गेले. शरीर त्यांची पंचमहाभूतांचा भाग आहे, त्या पंचमहाभूताने घेऊन टाकला. पण त्यांच्या ठिकाणचा आत्मा चैतन्य जो आहे, ज्या बिंदुल्यातून आले होते त्या बिंदुल्यात ते परत गेले आणि ते चंचल जे आहे ते निश्चळून राहिले. निश्चळ स्वरूप एक सत्य आहे, शाश्वत आहे, अबाधित. तो ईश्वरी स्वरूप जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याचं स्वरूप हे मुळात तसं आहे. त्यालाच ब्रह्म परब्रह्म म्हटलेलं आहे. हा थोरला देव, सर्वांना वडील. ह्याचं ज्ञान कोणाला नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात थोरला देव तो चोरला असा, कारण तो लोकांना सापडलाच नाही. ज्यांना कळला त्यांनी लोकांमध्ये खरे स्वरूप त्याचं आणलंच नाही. लोकांना सोपं जाऊन आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार करून ते लोकांना करायला लावलं. त्यामुळे लोक त्या मूळ स्वरूपापर्यंत पोचत नाही. त्यामुळे त्यांना शाश्वत सुख आनंद मिळत नाही. म्हणून शाश्वत सुख आनंद आहे तर त्या मूळ परमात्म्याला ओळखलं पाहिजे आणि तो चैतन्य म्हणून माझ्यात ओळखतो या ओळखीने राहिले पाहिजे. मग नेहमी सुख आहे, आनंद पण आहे. मूळ स्वरूप त्याचं ज्ञानरूप आहे. त्यामुळे ते ज्ञान प्राप्त झाले तर सारासार निवड आपोआपच होते. आत्मानात्म विवेक पण होतो. मी कोण आहे कळलं. मी आत्मा आहे, मी देह नाही, आत्मा आहे असं कळलं. आणि जे जेवढे दृश्य आहे तेवढं सगळं नाशवंत आहे कळलं. आणि ह्याच्यात परब्रह्म सुख जे आहे ते सत्य आहे असं कळतच आत्मानात्म विवेक झाला. परंतु सर्व काही मुळात परब्रह्मच आहे, पण आकार उत्पन्न झाला तो नाश पावणार आहे आणि जे ज्याच्यातून निर्माण ते शिल्लक राहणार आहे. तो सारासार विवेक. म्हणजे जरी देव ईश्वर म्हणून आपल्याकडे प्रकट झाला देहरूपाने, ते देहरूप त्याचं ते सुद्धा राहणार नाही आहे. आतापर्यंत राहिलेले देव कुठे आहेत? कुठे राहिले? काहीतरी निमित्त होऊन त्यांनी देह सोडून गेलेले आहे. श्रीकृष्ण भगवानाला बाण लागला
आणि त्याचा देह. श्रीकृष्ण भगवान काहीतरी निमित्त घडलेलं आहे, प्रत्येकाला काहीतरी निमित्त घडलेलं आहे. ते निसर्गदत्त महाराज आम्ही परमस्वरूप परमात्माच. आणि जेव्हा कॅन्सर झाला ते म्हणाल नाही आता ते शरीर कॅन्सर व्हायची पळेल ना, कॅन्सर झाला तसं सर्वांनी अंगीकारलेलं आहे. कोणाच्या हातून व्हायचं हे ठरलेलं असतं, नाही तर ते बिल्लाच्या हातून झालं नसतं. सांगायचा मुद्दा काय आहे, करता करिता तोच आहे. परमात्मा म्हणून एकच आहे. त्या ब्रह्मदेवामध्ये तोच होता आणि त्या विष्णूमध्ये पण तोच होता आणि त्या महेशामध्ये पण तोच होता. तर 3 गुणाचं सामर्थ्य दिसलं म्हणून लोकांनी त्या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा म्हटलं, विष्णू पालन करणारा असं म्हटलं आणि महेश संहार करणारा असं म्हटलं. त्याच महेशाला महादेव म्हटलेलं आहे. देवादिदेव महादेव, सर्वश्रेष्ठ देव असं म्हटलेलं आहे. पण त्याला ते कार्य करावं लागलं. त्या कार्यामध्ये त्याला एक पायरी खाली येऊन ते करावं लागलं. सर्व काही तोच आहे. आपल्याला ते रूपाने वेगवेगळे वाटतात, पण त्यांचे मूळ स्वरूप प्रत्येकाचं पाहिलं तर सर्व काही परब्रह्म स्वरूपच आहेत. ज्याचे त्याचे पूर्वजन्मीचे प्रारब्ध कर्मभोग म्हणून प्रारब्ध, त्याप्रमाणे या जन्मी त्याला त्याचे जन्म तशा योनीमध्ये मिळाला, तसं तसं कर्म भोगायला लागतं. वास्तविक पाहता तुम्हाला वाटतं तुम्ही भोगता, तोच भोगतो, त्याचं ज्ञान त्यालाच आहे खरं. पण त्यातले कष्ट तुम्हाला जाणवतात, द्यायला पीडा होते म्हणून तुम्ही रडता, ओरडता, सांगता. जाणीव जी तुम्हाला झाली त्याची ती त्याच्यामुळे झाली. मी इथे बसलो आहे आणि मच्छर पाठीला चावली. पाठीला चावलेली मच्छर मला दिसत नाही आहे, पण चावल्याचं मला कळते. चावल्याचं कळणं मला कोणी सांगितलं? कोण सांगतं? पाठीमागे डोळे नाही, कोणी सांगितलं? तसं ती जी जाणीवभाव आहे, जाणणे आहे, ज्ञान आहे, ते सर्वांमध्ये ते त्यालाच पहिला कळतं. सुखही त्याला कळतं, दुःखही त्याला कळतं. बरं वाईट जे काय करतो त्यालाही कारणं असतात. सर्व काही चांगल्यासाठीच होतं, सर्व काही चांगल्यासाठी. आपण अज्ञानामध्ये त्याचे चुकीचे अर्थ लावतो. एक राजा होता, सेनापतीला घेऊन शिकारीला गेला. जंगलात शिकारीला जायचं म्हणजे जंगलात जायला पाहिजे. शिकार मिळाले नाही, बरेच फिरले तरी. पण राजाला शिकार केल्याशिवाय परत यायचं ते नियम आहे, परत यायचं नाही. मग ते भटकताना जंगलात चुकले, दुसऱ्याच भागात कुठेतरी गेले, वाट चुकले. सेनापतीला कळत त्यामुळे सेनापतीला राजा ओरडतोय, रागवतोय. कारण राजे महाराजे असतात ना, साहेब लोक असतात, तिथे आपल्या मदत दिसायच्यावर अवलंबून असतात. त्याने बघावं, त्याने सांगावं, ह्याने काय पाहू नये. मी राजाच्या शिकारीला बरोबर सगळीकडे जातो, पण चतुर्सीमा राज्याच्या त्या सेनापतीला जास्त माहिती असतं. तसं ते जंगलाच्या सीमा त्याला पण चुकल्या, कळल्या नाहीत, गेले. तिसऱ्या ठिकाणी गेले. जाताना काय झालं, खूप जंगल लागलं. जंगलामध्ये राजा पडला आणि त्याच्या बोटाला लागलं. तो त्या सेनापतीला खूप रागवला आणि त्याला म्हणा, आताच्या तुला कामावरून काढतो, जा, तुमची मर्जी असेल. आधी दोघांची चर्चा अशी येताना रस्त्यात चर्चा चालली होती. ती चर्चेमध्ये तो सेनापती बोलता बोलून गेला होता, नाही चुकलो असताना परत जागा, पण बरोबर जागेवर पोहोचणार. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, हे नेहमीचं वाक्य त्याबद्दल बोलून गेलं. तर राजाला ती खुन्नस द्या, होतं ते चांगलं होतं, काय होणार आहे? राजाला एवढा विचार नाही, सेनापतीला होता. राजाने त्याला जा, आता जरा चालता हो. तो म्हणलं ठीक आहे. तो गेला. राजा पुढे गेला, चालत चालत गेला. तर तिकडे तिथलं त्या दुसऱ्या प्रांतात गेले, त्या प्रांतामध्ये काहीतरी उत्सव चालला होता, देवीचा उत्सव चालला होता. तर जसं तो राजा त्या उत्सवाजवळ गेला तर ह्या लोकांनी त्याला धरला आणि ते देवीला मनुष्यबळी द्यायला लागायचं. थोडा आयता बळी म्हणा. आता ते राजा विचारायला काय म्हणते, आपल्या प्रांताचा कशाला राजा म्हणतात? राजा त्याच्या प्रांतात राजा, हा एकटा इथे राजा तरी काय करणार? आता लढू शकत नाही, बोलू
त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याने तिचे कपडे उतरवले आणि आता बळी देण्याची तिला आंघोळ करून पूजा करून बळी द्यायचं असतं म्हणून आंघोळ घालायला गेले. तेव्हा लक्षात आलं त्याच्या बोटाला लागले, रक्त येते. मग असं चालत नाही म्हणे, असं चालत नाही. राजाला सोडून दिला. मग राजा निघाला. पुढे गेल्यावर अर्ध्या रस्त्यात त्याला तो सेनापती भेटला. तो सेनापतीला राजा काय म्हणतोय, एक गोष्ट तुझी आज मला पटली, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काय झालं तर तू आलास निघून, पण मी असं पुढे गेलो तिकडे मला पकडला बळी. पण या पोटाला लागलं होतं ना, त्यामुळे त्याने सोडून दिलं मला. तू बोलला ते पटलं मला, पण मला एक गोष्टीचं उत्तर नाही कळलं. तो म्हणाला, तुला मी कामावरून काढून टाकलाय, तुझं काय चांगलं झालं? तुझं काय चांगलं झालं? तुझं तर उपाशी मरशील. तो म्हणा, बात चांगलं झालं ना, तुमच्या लक्षात नाही. अहो मी तुमच्यावर असतो तर मी बळी गेलो असतो. मी तुमच्यावर असतो तर मी बळी गेलो असतो. ते मला काढून टाकलं ते बरं झालं. आता मला ठेवा नाही ठेवा तुमची बरी, माझा जीव तर वाचला. जे त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवा, जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. कधी कधी जीवनामध्ये तर सगळं करता करिता तो आहे, सगळं प्लॅनिंग त्याचं आहे, आयोजन सगळं नियोजन त्याचं आहे. आपण फक्त त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवायचे. आपण अनेकत्वामध्ये अडकायचं नाही. एकच तत्व, एकच परमात्मा परब्रह्म, तो सर्वांमध्ये प्रकट आहे आणि तो माझ्यामध्ये पण आहे. या श्रद्धेने त्याची भक्ती करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग धरून ठेवा. तो मार्ग सतत बांधिलकी ठेवा आणि त्याच्याशी अनुसंधान ठेवा. परमात्मा प्राप्तीचा मार्ग अनुसरायचा आणि त्या परमात्म्याशी अनुसंधान ठेवायचं. हे जीवनात ज्याने केले ना, तो त्याची काळजी वाहतो, त्याचा प्रपंच परमात्मा दोन्ही चांगले करतो. तुमचा श्रद्धा विश्वास पाहिजे. लोकांचा श्रद्धा विश्वासच कमी, कारण लोकांना ज्ञान नाही, अज्ञान. लोकांना साधं स्वतःविषयीचं ज्ञान नाही, जगाविषयीचं सुद्धा ज्ञान नाही आणि भगवंताविषयीचं पण ज्ञान नाही. थोडं कुठे वाचतात, ऐकतात, कोणी सांगी वांगे ते करून बस. कधी थोडीशी जास्त एखाद्याला माहिती असेल तो वासरातलं म्हणजे काय, पण आणखी आपल्यापर्यंत सांगतो काय काय पण सांगतो म्हणजे. आणि लोकांना माहीत त्याच्यामुळे लोक मान हलवतात आणि खरं म्हणतात, पण कोणाच्या हाती काही पडत नाही. उगाच कष्ट करून मरून जातात पुन्हा जन्माला येण्यासाठी. म्हणजे आपले स्वरूप कळले, प्रचितीचं ज्ञान, प्रत्ययाचं प्रत्यय आला, अनुभव आला तुम्हाला या जीवनामध्ये आहे तो माझ्यामध्ये, बस तुम्ही मुक्त झाला. तुम्ही दुःखातूनही मुक्त झाला, जन्ममरणाच्या पेढ्यातून मुक्त झाला. श्रद्धा विश्वास. उगाच जगाच्या गोष्टीचं जास्त विवरण करायला जायचं नाही. जे इतंभूत ज्ञानस्वरूप आहे तेवढीच माहिती बरोबर धरून द्यायची. काही लोक वाईट प्रसंग आला की देवाला दोष देतात, पण ते जर श्रद्धा विश्वास ठेवून सांगितलं तेव्हा त्याने केलंय ना, त्याचं काय त्याच्यामध्ये कारण असेल निश्चित. त्याच्यामध्ये काही कारण निश्चित. काही गुरूंचे शिष्य असतात, ते शिष्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणाचा विश्वास कमी असतो, कोणाचा जास्त असतो, कोणा असतो. एखादा काहीतरी महाराज पटकन बोलले तर एखाद्याला राग येतो, पण दुसरा काय म्हणतो ह्याच्यामागे त्यांचं काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय बोलणार नाही. बोललेच म्हणजे काहीतरी कारण असतं, आपण त्याचा शोध घेतो. पण अज्ञानी मूर्ख आहे तो म्हणत बोलला असला महाराज नाही, त्यातला मूर्ख आहे असं म्हणून तो सोडून जाणार. पण जो खरा आहे तो नाही. जे मला एवढा ज्ञानबोध सांगितला, जे मला जीवनाचा मार्ग दाखवत आहे, माझ्यावर प्रेम करताय, ते अचानक असं का बोलते, असा शोध घेतला. ते शोध घेतला तर आपल्याला उलट त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा अर्धही लागतो आणि आपला फायदाच होतो. द्रौपदी श्रीकृष्णाची मांडणीची बहीण, श्रीकृष्णावर खूप प्रेम, खूप प्रेम. ती एक दिवशी श्रीकृष्णाला म्हणते, तू माझा भाऊ, जगाचा नियंता, माझ्या वाट्याला काय दुःख दिलंस, माझ्या वाट्याला काय दुःख दिलंस. तू म्हणा काय दुःख आहे तुला, अरे मला 5 जणांबरोबर शय्यासोबत करायला लागते, माझ्यात आणि वेशीमध्ये काय फरक आहे.
तू त्रैलोक्याचा नायक आहेस, परमात्मा ईश्वर आहेस आणि मी तुझी बहीण आहे, माझ्या वाटेला आहे का? मग श्रीकृष्ण भगवान काय म्हणाले तुला? एक क्षणभर डोळे बंद कर, एक क्षणभर डोळे बंद. तिने डोळे बंद केले आणि थोड्या वेळ म्हणाले आता डोळे उघड. आणि डोळे उघडल्यावर तिला म्हणाले तुला काय दिसतंय? ती म्हणते मी श्रीकृष्ण दिसतोय, मी श्रीकृष्ण आहे, तू द्रौपदी दिसतोय. थोडं हेच खरं आहे. हे कसं काय? अरे मी परमात्मा, मी सर्वांमध्ये आहे, मी द्रौपदी आहे आणि मी श्रीकृष्ण आहे. मी चोरात पण आहे, सज्जनात पण आहे, मी सर्वांमध्ये आहे. जे दुःख क्लेश होतो तो तुम्हाला कळतो, म्हणजे मला कळतो आधी, मला त्याची जाणीव होते. पण तुम्ही माझ्यावर श्रद्धा विश्वास ठेवला तर त्याच्यातून बाहेर काढायचं काम मीच करणार. म्हणून अज्ञानामध्ये जे विचार करतात ते दुःखदायक क्लेशदायक असतात आणि जन्मदुःखाच्या फेऱ्यात पण अडकवणारे असतात. ज्ञानदृष्टीने जर आपण विवेक केला तर आपल्याला सत्यस्वरूप कळले, बस संभ्रम दूर झाला, संशय दूर झाला, प्रत्ययाचं ज्ञान, त्यामुळे निश्चिंतता आली, चिंताभय दूर झाली, ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आणि जी कर्म होती ती शुभकर्मेच होतील आणि आनंदच प्राप्त. म्हणून नेहमी त्या भगवंताचं चिंतन करा, त्याच्या मूळ स्वरूपाचं स्मरण ठेवा आणि त्याच्याशी अखंड अनुसंधान ठेवा. तुमच्या वाट्याला आलेली कर्म आहेत, देहाच्या वाट्याला आलेली कर्म, ती देहाला करू दे. ती करत असताना थोडा त्रास झाला हरकत नाही, तो त्रास सहन करण्याची ताकद पण तोच देणार आहे आणि तो त्रास दूरही तोच करणार आहे. काही गोष्टींची जरुरी पण असते. इथे पंचमहाभूते आहेत, ह्यांना मध्ये मध्ये थोडे झटके बसले नाही तर ती जागेवर येत नाहीत, परिस्थितीची जाणीव राहत नाही, नाही तर अहंकार चढतो, माजतात आणि दुसऱ्याला खूप त्रास देतो. म्हणून तो त्याचा बरोबर बॅलन्स, वजाबाकी बरोबर तो करत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात. पण जर आपला निश्चय असला तोच घडवणार आहे, दूर करणारा तोच आहे, तर आपल्याला त्याचे जास्त विचार करायची गरज नाही. देव मनासह सर्व ब्रह्म केले, शुभाशुभ कर्मे निमाली, हे निश्चित आहे भक्तीमध्ये. म्हणून सद्गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवा आणि त्याने सांगितलेल्याप्रमाणे साधन भक्ती करा आणि परमार्थ करा. प्रपंच आपोआप तुमच्या सुखाचा. राजाधिराज सद्गुरू श्री